नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इस्रो म्हणजे भारताचा गौरव. अंतराळ क्षेत्रामध्ये काम करणारी एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगभरामध्ये गौरवली गेलेली संस्था. परंतु या संस्थेमध्ये महत्त्वाच्या पदावर जे शास्त्रज्ञ काम करतायत, तंत्रज्ञ काम करतायत, त्यांना गळती लागलेली आहे. मोठ्या संख्येने ही मंडळी इस्रो सोडून जाताना दिसत आहेत आणि याच्यामुळे गगनयानसारखे जे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत त्याच्यावर परिणाम होताना दिसतोय. सरकार या गळतीमुळे जबरदस्त त्रस्त आहे आणि ही गळती रोखण्यासाठी सरकारने सक्तीचा उपाय योजलेला आहे. म्हणजे जी मंडळी स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छितात किंवा राजीनामा देऊ इच्छितात अशा मंडळींना सक्तीने रोखायचं असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तात्पुरता हा निर्णय ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अंगदुखी झाली तर पेनकिलर घ्या, तसा हा तात्पुरता निर्णय आहे. परंतु याच्यामुळे पूर्णपणे उपचार अशक्य आहे. जर सरकारला पूर्णपणे ही गळती रोखायची आहे तर सरकारला या गळतीच्या कारणाचा शोध घ्यावा लागेल, म्हणजे रोगनिदान करावं लागेल आणि रोगनिदानानंतर संपूर्ण उपचार शक्य आहे. ही गळती थांबवणं शक्य आहे. आज याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. इस्रोने गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारचे कारनामे केलेले आहेत की जगभरामध्ये इस्रोचा डंका वाजतोय. नासा आणि स्पेसएक्स या अंतराळ संशोधन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, स्पेसएक्स ही तर कंपनी आहे, तर या संस्था स्पेसएक्स सारखी कंपनी ज्या प्रमाणामध्ये खर्च करतात त्याच्या तुलनेमध्ये अगदी फुटकळ खर्चामध्ये इस्रो आपले प्रकल्प उभे करते आणि यशस्वी सुद्धा करते. त्यामुळे जगभरामध्ये इस्रोचं नेहमी कौतुक होत असतं आणि या कौतुकामुळे बहुधा इस्रोला नजर लागलेली आहे. असं म्हणतात की भारतामध्ये टॅलेंटची अजिबात कमतरता नाही आहे, परंतु इस्रोमध्ये ही कमतरता भासते आणि ही समस्या आता इतकी गंभीर झालेली आहे की सरकारला इस्रोमध्ये तातडीने लक्ष घालावं लागलेलं आहे. वर्षभराच्या काळामध्ये इस्रोमधून बाहेर पडलेले जे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आहेत त्यांची संख्या जवळपास 120च्या आसपास आहे. त्यामुळे सरकारने आदेश काढलेले आहेत की गगनयानसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर जे अश्रेणीचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ काम करतात त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज किंवा राजीनाम्याचा अर्ज स्वीकारता येणार नाहीये. आणि कधीपर्यंत हा अर्ज स्वीकारता येणार नाहीये, जोपर्यंत ते ज्या प्रकल्पावर काम करतायत ते प्रकल्प पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीयेत. आणि अर्ज स्वीकारण्याचा जो अधिकार आहे तो नियमित प्रोसिजरमध्ये जे अधिकारी अर्ज स्वीकारतात, मान्य करतात, त्यांना देण्यात आलेला नाहीये. त्या डिपार्टमेंटचे जे हेड आहेत ते ठरवतील की यांचा अर्ज स्वीकारायचा की फेटाळायचा. अर्थात सरकारने ही सक्ती केलेली आहे. सक्तीने काही प्रश्न सुटणार नाहीये, कारण शास्त्रज्ञांचं जे काम असतं, तंत्रज्ञांचं जे काम असतं ते बौद्धिक काम असतं. ती काही वेठबिगारी नाहीये. म्हणजे त्यांना सांगितलं की दिवसभरामध्ये नारळाचं 2 किलो तेल तू घाण्यातून काढ, अशा प्रकारचं ते काम नसतं. बौद्धिक कामाची सक्ती केली तरी ती फार काळ करता येत नाही आणि फार काळ ती टिकत सुद्धा नाहीये. त्यामुळे जी समस्या आहे त्या समस्येच्या मुळाशी सरकारला जाण्याची गरज आहे. दुष्काळात 13वा म्हणतात ना, तशी सध्या इस्रोची परिस्थिती आहे. इस्रोमध्ये जे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत, एकूण संख्याबळ जे सरकारने मान्य केलेलं आहे इस्रोसाठी ते आहे 14,108. परंतु त्यातली सुद्धा 1,636 पदं आजही रिकामी आहेत. ही पदं भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, सरकारचा संकल्प आहे, परंतु योग्य माणसं मिळत नसल्यामुळे ही पदं भरली जात नाहीयेत. आणि त्यात अशी परिस्थिती असताना 120 शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांनी वर्षभराच्या काळामध्ये इस्रोला रामराम ठोकलेला आहे. आणि आधीच मनुष्यबळ कमी, त्यात गळती, अशा दुहेरी समस्येच्या चर्कामध्ये इस्रो अडकलेली आहे. जेव्हा तुमच्याकडे अपेक्षित मनुष्यबळ नसतं, मनुष्यबळ कमी असतं आणि या कमी मनुष्यबळासह तुम्हाला काम रेटावं लागतं, त्याचा स्वाभाविक परिणाम तुमच्या कामावर होत असतो. मे 2025 ते जानेवारी 2026 या काळामध्ये इस्रोचे 2 महत्वाकांक्षी प्रकल्प अपयशी ठरले. PSLV C61 आणि PSLV C62. जेव्हा अपयश येतं तेव्हा मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असतो आणि हा परिणाम अर्थातच नकारात्मक असतो. इस्रोने असं जाहीर केलं होतं की एप्रिल 2026 ते मार्च 2027 या काळामध्ये 13 महत्वाकांक्षी मोहिमा इस्रोच्या मार्फत हाती घेतल्या जातील. आता नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहे. एप्रिल संपून आता जुलै संपण्याच्या वाटेवर आहे, परंतु इस्रोची एकही मोहीम सुरू झालेली नाहीये. तर तुम्हाला वर्षभरामध्ये 13 मोहिमा करायच्या आहेत तर महिन्याला साधारण एक मोहीम तुम्हाला मार्गी लावावी लागते. आता नवं आर्थिक वर्ष सुरू होऊन जवळजवळ 3रा-4था महिना सुरू झालेला आहे, तरी सुद्धा एकही मोहीम इस्रोने हाती घेतलेली नाहीये. अंगापेक्षा बोंगा मोठा अशी सध्या इस्रोची परिस्थिती आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आलेले आहेत. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू आहे.
गगनयानचं काम सुरू आहे. 2035 मध्ये अंतराळ स्टेशन बांधून पूर्ण करण्याची घोषणा इस्रोने केलेली आहे. 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची घोषणा इस्रोने केलेली आहे. सर्व प्रकल्पांवर काम चालू आहे. सर्व प्रकल्पांचं नियोजन सुरू आहे. परंतु मुळात जिथे माणसं कमी तिथे या प्रकल्पाचं होणार काय? त्यामुळे अनेक प्रकल्प रखडतायत, अनेक प्रकल्प लांबणीवर पडतायत. इस्रोला जी सध्या मनुष्यबळाची कमतरता भासते त्याला काही प्रमाणामध्ये सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. एक गाव आहे, गावामध्ये एक सरकारी शाळा आहे. त्या गावामध्ये 4 शिक्षक आहेत. सरकारी शाळेला 4 शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे जेवढे शिक्षक उपलब्ध आहेत तेवढे त्या सरकारी शाळेमध्ये नोकरी करतात आणि शिकवण्याचं काम करतात. 10 वर्षाने काय होतं, त्या गावाचा पसारा वाढतो. त्या गावामध्ये आणखी 2 खाजगी शाळा येतात. आता त्या खाजगी शाळांना सुद्धा शिक्षकांची आवश्यकता आहे. आता शिक्षकांची संख्या 4 वरून 6 वर गेलेली आहे. सरकारी शाळेला आता 4च्या ऐवजी 6 शिक्षक लागत आहेत. परंतु आता त्या खाजगी शाळांना सुद्धा शिक्षक हवे आहेत आणि त्या शाळा या 6 पैकी 4 शिक्षकांना आपल्या शाळांमध्ये नोकरी देतात. म्हणजे सरकारी शाळेमध्ये किती उरले? 2 शिक्षक. हीच परिस्थिती आज इस्रोची झालेली आहे. सरकारच्या लक्षात आलं की येत्या काळामध्ये जर तुम्हाला कृषी क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत देशाला मजबूत करायचं असेल तर अंतराळ या क्षेत्रावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केल्याशिवाय ते शक्य नाहीये. आणि जर अंतराळ क्षेत्रावर तुमचं वर्चस्व निर्माण करायचं आहे तर त्यासाठी फक्त सरकार पुरेसं नाहीये. त्यासाठी फक्त एक इस्रो तुम्हाला पुरेसे नाहीये. तुम्हाला हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करावं लागेल. सरकारने ते काम केलं. खाजगी कंपन्यांसाठी एक क्षेत्र खुलं केलं. सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि त्याच्यामुळे झालंय काय की गेल्या काही वर्षामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये उडी घेतली आणि अनेक स्टार्टअप सुरू झाले. सरकार या स्टार्टअपच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभं आहे आणि अनेक स्टार्टअप असे आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. अत्यंत मजबूतीने पाय रोवून उभे झालेले आहेत. हे जे सगळे स्टार्टअप निर्माण झालेले आहेत ते अनुभवी आणि प्रशिक्षित मनुष्यबळासाठी कोणाकडे बघणार? अर्थात इस्रोमध्ये जे मनुष्यबळ आहे त्याच्याकडे बघणार. आता इस्रोमध्ये जे लोक काम करतात किंवा जे लोक इस्रोमध्ये रुजू होत होते IIT IIM मधून, ही जी सगळी मंडळी आहेत त्या मंडळींना पूर्वी फक्त सरकारी क्षेत्र उपलब्ध होतं. आता त्यांना खाजगी कंपन्यांचं सुद्धा क्षेत्र उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत. त्यांना अधिक संधी उपलब्ध झालेली आहे. आणि अधिक संधी उपलब्ध होण्याचा अर्थ काय? तुम्हाला चांगल्या वातावरणात काम करता येतं. म्हणजे असं वातावरण जे खुलं वातावरण आहे, जिथे सरकारची लालफित नाहीये. असं वातावरण जिथे तुम्हाला काम करून चांगले पैसे मिळतात आणि असं वातावरण जिथे तुम्हाला प्रगतीची अपेक्षा करता येते. म्हणजे झटपट प्रमोशन, तुमची जी क्षमता आहे त्याप्रमाणे तुम्हाला पद. म्हणजे असं नाहीये की IIT मधून जे तरुण बाहेर पडतात किंवा इस्रोचे जे शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ ही संस्था सोडून खाजगी क्षेत्राकडे वळतात ते फक्त नोकरीच्या अपेक्षेने बाहेर नाही पडत. म्हणजे उच्चपद मिळेल, घसघशीत पगार मिळेल ही त्यांची अपेक्षा नसते. काही लोकांकडे अत्यंत चमकदार कल्पना असतात आणि त्या कल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकतो याचा विश्वास सुद्धा असतो. जबरदस्त आत्मविश्वास असलेली ही जी मंडळी आहेत त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहत आहे. त्यांच्या पाठीशी गुंतवणूकदार उभे राहत आहेत. म्हणजे तुमच्याकडे फक्त चमकदार कल्पना आहे एवढं लोकांना कळायची आवश्यकता असते. मग देशातले आणि विदेशातले जे गुंतवणूकदार असतात ते पोत्याने पैसे घेऊन तुमच्या पाठीशी उभे राहतात. आता समजा इस्रोमधून एखादा शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ बाहेर पडला, त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये जेव्हा मनुष्यबळाची गरज असेल तेव्हा तो जो अभियंता किंवा शास्त्रज्ञ असेल तो कोणाकडे बघेल? तो स्वाभाविकपणे इस्रोमध्ये त्याचे जे सहकर्मचारी होते किंवा त्याच्यासोबत काम करणारी जी मंडळी होती त्यांच्याकडे बघणार. इस्रोचा असाच एक अभियंता ज्याचं नाव पवन कुमार चंदना इस्रोमधून बाहेर पडला. त्याने एका कंपनीची स्थापना केली. कंपनीचे नाव स्कायरूट एरोस्पेस. या कंपनीचं नाव तुम्ही निश्चितपणे ऐकलं असणार, कारण या कंपनीची देशभरामध्ये चर्चा झालेली. देशातला पहिला खासगी उपग्रह अवकाशामध्ये सोडणारी कंपनी म्हणून या कंपनीचा बराच गवगवा झालेला. या खासगी उपग्रहाचं नाव सुद्धा आपल्याला ठाऊक असेल, विक्रम-एस. विक्रम-एस हा खासगी उपग्रह स्कायरूट या कंपनीने अवकाशामध्ये पाठवला होता. म्हणजे इस्रोचे जे लोक आहेत ते एकतर निवृत्तीनंतर नव्या कंपन्यांची स्थापना करतायत किंवा नव्या कंपन्यांशी जोडले जात आहेत किंवा काही थेट इस्रो सोडतात आणि नव्या कंपनीची स्थापना करतात. इस्रोचे माजी अध्यक्ष सोमनाथ हे सध्या अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे या कंपनीच्या बोर्डावर काम करत आहेत. कॉस्मोस एरोस्पेस ही जी कंपनी आहे ती कंपनी आहे चिरंजीवी फणींद्र या इस्रोच्या माजी अभियंत्याची. आणखी एक कंपनी आहे जी आहे ख्रिस्तोफर परमार आणि अनुप कुमार या दोघांची. कंपनीचं नाव आहे ऑर्बिट स्पेस. एखाद्या कंपनीतून, एखाद्या संस्थेतून लोक का बाहेर पडतात त्याची अनेक कारणं असतात. इस्रोबाबत एक कारणाचा आपण तपशिलामध्ये विचार केला, नव्याने सुरू झालेले स्टार्टअप आणि या स्टार्टअपमध्ये त्यांना मिळणारी संधी.
याच्या व्यतिरिक्त अनेक कारणं आहेत. एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की आपल्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला इथे वाव मिळत नाहीये. काही लोकांना उच्च शिक्षणाची आश असते, त्यामुळे ते नोकरी धंदा सोडून उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जात असतात. काही लोक त्यांचं काम करत असताना UPSCच्या परीक्षा देत असतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी IAS, IPS, IFS अशा संधी उपलब्ध होतात आणि सरकारी नोकरी म्हणजे भपका, सरकारी नोकरी म्हणजे रुबाब आणि अशा रुबाबाच्या मोहात अनेक लोक असतात. त्यामुळे ही जी मंडळी आहे ती सरकारी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होताना दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे, सरकारी संस्थांमध्ये, सरकारी कंपन्यांमध्ये पगार कितीही वाढवला तरी तो खाजगी कंपन्यांमध्ये जो पगार असतो त्याच्या तुलनेमध्ये कमीच असतो. त्यामुळे पगार हे एक महत्वाचं कारण असू शकतं. आता इस्रोमधून जी गळती सुरू आहे ती रोखण्यासाठी सरकारने जी उपाययोजना केलेली आहे, म्हणजे तुम्ही राजीनामा दिलात तरी तो स्वीकारला जाणार नाही, स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिलात तरी तो स्वीकारला जाणार नाही. सरकारने हा उपाय केलाय, परंतु हा उपाय दीर्घकालीन उपाय नाहीये. सरकारला जर दीर्घकालीन उपाय करायचे असेल तर गळतीची कारणं त्यांना शोधावी लागतील. जे टॅलेंटेड लोक इस्रोमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या टॅलेंटप्रमाणे काम द्यावं लागेल, त्यांच्या टॅलेंटप्रमाणे त्यांना ग्रोथ द्यावी लागेल, म्हणजे वाढ द्यावी लागेल. म्हणजे त्यांना असं आश्वस्त करावं लागेल की तुम्ही इथे जर चांगलं काम केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगली संधी अधिक प्रमाणामध्ये मिळत जाईल आणि तुमच्या टॅलेंटप्रमाणे तुम्हाला पैसे सुद्धा मिळत जातील. तर सरकारने या गोष्टींची जर हमी दिली तर कोणीही इस्रो सारखी नामांकित संस्था सोडून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणखी एक कारण आहे, या कारणाची शक्यता कमी आहे, परंतु हे असं कारण आहे जी अजिबात फेटाळता येईल असंही नाहीये. रशियाची अंतराळ संशोधन संस्था रॉसकॉस्मॉस याच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रयोग झालेला आहे. प्रयोग केला युरोपियन स्पेस एजन्सीने. रॉसकॉस्मॉसचे काही भागीदार होते, त्या भागीदारांना या संस्थेपासून तोडण्याचा प्रयत्न युरोपियन स्पेस एजन्सीने केला आणि हा जो आरोप आहे तो रॉसकॉस्मॉसचे जे CEO आहेत डिमिट्री रोगोजिन यांनी जाहीरपणे केला होता. बरं, ही जी घटना आहे ती अगदी शीतयुद्धाच्या काळातली आहे अशातला काही भाग नाहीये, म्हणजे फार जुनी आहे अशातला काही भाग नाहीये. अगदी ताजी घटना आहे, 4 वर्षापूर्वीची घटना आहे. 4 वर्षापूर्वी रशियाची वृत्तसंस्था तासने या संदर्भात एक सविस्तर अहवाल सुद्धा छापला होता. भारत कायम गरीब राहावा, भारत कायम कमजोर राहावा, भारत कायम अविकसित राहावा, ही युरोपातील अनेक देशांची इच्छा आहे. ही अमेरिकेची सुद्धा इच्छा आहे आणि ही चीनची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे भारताच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम हे देश गेली अनेक दशकं करत आलेले आहेत, आजही करत असतील आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहतील. त्याच्यामुळे रॉसकॉस्मॉसला जसं टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, युरोपियन स्पेस एजन्सीने हा प्रयत्न केला होता, तसाच एखादा प्रयत्न इस्रोबाबत होत नसेल याची हमी कोणी देऊ शकत नाही. परंतु आज हे कोणी ठामपणे सांगू सुद्धा शकत नाही, कारण इस्रोमध्ये जी गळती सुरू आहे त्याचा एक व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यानंतर एक अहवाल केंद्र सरकारने स्वतःकडे मागवला पाहिजे आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या लक्षात येईल की नेमकी समस्या काय आहे आणि या समस्येवर काय उपाययोजना होऊ शकतात. म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इस्रोची जी डोकेदुखी आहे, म्हणजे इस्रोमधून जी गळती होते त्याच्यावर केंद्र सरकारने जी उपाययोजना केलेली आहे ती एखाद्या पेनकिलर सारखी आहे, जी पेनकिलर तात्पुरता आराम देऊ शकते, परंतु पूर्णपणे जर तुम्हाला समस्या संपुष्टात आणायची आहे तर त्या समस्यांच्या मुळाशी जाणं तुम्हाला भाग आहे आणि केंद्र सरकारने हे करण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.